नमस्कार, श्रद्धाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। होळी जवळ आलेली आहे आणि बऱ्याच लोकांच्या घरात ना भुजिया बनतात। भुजिया म्हणजे पाकातली माव्याची करंजी असते। तर चला जास्त वेळ न घालवता आपण कृतीला सुरुवात करूया। गुजिया बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण जे बाहेरचं आवरण बनवायचं आहे त्याच्यासाठी पीठ मळून घेऊयात। त्यासाठी मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात 2 चिमटी मीठ घालते आहे आणि मी ते गव्हाच्या पिठाचा यूज करते म्हणून 1 मोठा चमचा मी रवा घालते आहे। जर तुम्ही मैद्याचा यूज करणार असाल तर रवा स्किप करा। रवा घातल्याने आपल्या गुजिया छान खुसखुशीत होतात। आता इथे आपल्याला 3 मोठे चमचे तूप घालायचं आहे। हे नॉर्मल टेम्परेचरचं तूप घातलेलं आहे मी। हे माझा छोटा चमचा होता म्हणून मी थोडे जास्त तुम्हाला दिसत असेल, पण 3 मोठे चमचे पुरेसे होतात। आणि हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे तूप व्यवस्थित सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे। हे छान चोळून घेतल्यानंतर अशी मूठ झाली म्हणजे आपल्या गुजिया 100% खुसखुशीत होणार। आता यात आपण थोडं पाणी घालत आपल्याला एक सेमी सॉफ्ट डो म्हणजे मीडियम, अगदी पातळही अगदी सैलही नाही आणि अगदी घट्टही नाही, अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मी अशा प्रकारे छान अशी कणिक मळून घेतलेली आहे। आता याला आपण रेस्ट करायला ठेवूयात, तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊयात। सारण बनवण्यासाठी मी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे मी तूप घालणार आहे। हे तूप थोडंसं मेल्ट झाल्यानंतर यामध्ये 1/3 कप मी रवा घालणार आहे। रवा छान आपल्याला तुपात मिक्स करून घ्यायचा आहे। हे मिक्स केल्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे जे ड्रायफ्रूट्स तुम्हाला घालायचे ते तुम्ही घालू शकता। मी इथे काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत, साधारण अर्धी वाटी आहेत, रफली चॉप केलेले आहेत। हे एकत्र भाजल्याने काय होतं माहिती आहे, त्याचा जर काही कडवटपणा किंवा खवटपणा असतो तो निघून जातो आणि आपल्या जे गुजिया बनणार आहेत त्याही खूप छान टिकतात। आता साधारण 5 मिनटं आपण लो फ्लेमवर परतल्यानंतर मी यात ना डेझिकेटेड कोकोनट घालते आहे अर्धा कप। हेही 2-3 मिनटं आपल्याला लो फ्लेमवरच परतायचं आहे। ते झाल्यानंतर गॅस बंद केला आणि यात मी 2 मोठे चमचे देसी खांड घालते आहे। हे गॅस बंद करूनच करा, नाहीतर एकदम कडक होऊन जाईल। आता हे सारण मी साईडला काढून घेतलं। आता त्याच कढईत मी 1 कप खवा घेतलेला आहे, हा घरीच बनवलेला आहे, याचा मी व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा। आता आपल्याला खवा फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा गरम करून घ्यायचा आहे, त्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या सारणामध्ये सगळ्या गोष्टी एकजीव होतील। हे बघा आपला खवा छान सॉफ्ट झालेला आहे आणि तोही मी रवा ज्यात काढला होता, रव्याचं जे सारण काढलं होतं त्यातच घालून घेतलं आहे। आता यात घातलेलं आहे साधारण 1 चमचा मी विलायची पावडर घातलेली आहे आणि हे छान मिश्रण एकजीव करून घेतलं आहे। आता आपण पाक बनवूयात। इथे पाक बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यात मी 1 कप साखर घातलेली आहे आणि 3/4 कप म्हणजे पाव कप पाणी घातलेलं आहे। आपल्याला कुठलीही एकतारी बनवायची नाही आहे, फक्त चिकट अशी पाक बनवायचा आहे। यातच मी घातलेलं आहे केसर आणि वेलची पावडर अर्धा चमचा। जर तुम्हाला पाकातल्या करायचे नसतील तर तुम्ही जेव्हा सारण बनवता तेव्हा तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण वाढवू शकता। आता इथे आपलं पीठही छान मुरलं आहे, व्यवस्थित छान झालेलं आहे। एकदम मळून घेऊयात आणि याचे छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। थोडंसं जास्तच घ्यायचं आहे कारण की गुजिया थोड्याशा थिक असतात आणि खुसखुशीत बनतात। आता इथे मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण इथे आपली जे पाक करायला ठेवली ती साखर व्यवस्थित विरघळली आहे। आता आपली साखर अशी घट्ट होऊ नये किंवा साखर जमा होऊ नये त्यासाठी आपण अर्धा चमचा लिंबाचा रस घालतो आहोत। आपला पाक अजून 2 ते 3 मिनटं लागतील याला बनायला, तोपर्यंत आपण गुजिया तयार करून घेऊयात। इथे मी एक छोटासा जो आपण पिठाचा गोळा होता तो घेतलेला आहे, त्याची पुरी लाटून घेतलेली आहे। हे बघा अशी एवढी त्याची थिकनेस हवी। आता मला एकसारख्या हव्यात म्हणून मी एक माझ्या डब्याचं झाकण आहे त्याचं यूज करून ना हे त्याची व्यवस्थित पुरी काढून घेतली आहे, जेणेकरून त्या एकसारख्या बनतील। आता आपण यामध्ये सारण भरून घेऊयात। साधारण 1 चमचा सारण यात भरायचं आहे, अगदी जास्तही नाही आणि अगदी कमीही नाही आपल्याला भरायचं आहे, व्यवस्थित आपल्याला भरायचे आहेत आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ते व्यवस्थित त्याला करंजीचा शेप द्यायचा आहे।
त्याच्या कडा मात्र एकदम टाईट करायच्या, कारण की त्या सुटल्या तर मग विरघळतात, म्हणजे सगळं सारण तेलात होतं. आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला जसं आपण फक्त चिमटीने आपल्याला हे करायचं आहे, प्रेस करत जायचं आहे. जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही आपण जशी करंजी करतो तशीही तुम्ही करू शकता किंवा फोर्कचा यूज करून तुम्ही प्रेस करू शकता. इथे आपला पाक चेक करूयात. हे बघा, आपला पाकही व्यवस्थित झालेला आहे. आपल्याला चिकट पाक हवा आहे, जसं मध असतं तसं. इथे मी साऱ्या गुजिया बनवून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथे तेलही तापायला ठेवलं होतं. आपण तेलाचं टेम्परेचर एकदम कमी हवं. हे बघा, एक गोळा टाकून बघूयात. गोळा खालीच आहे, लगेच वर येत नाही आहे, फक्त बुडबुडे येतात आहेत. हेच टेम्परेचर आपल्याला हवं आहे. बघा, गुजिया टाकल्यानंतर फक्त छोटे छोटे बुडबुडे येतात आहेत. जर तुम्ही एकदम तापलेल्या तेलात टाकलं ना तर ते फक्त वरून तळल्या जातील, लालसर होतील आणि आतून कच्चट राहतील. हे बघा, ही प्रोसेस आपल्याला लो गॅसवरच करायची आहेत. मी हे बघा इकडे व्यवस्थित दोन्ही साईडने लालसर अशा व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत. आता या आपल्याला गुजिया आपण जो पाक केला होता त्यात घालायच्या आहेत आणि या भिजत ठेवायच्या नाही आहेत. साधारण 1 ते 2 मिनिटाने लगेच काढायच्या आहेत. तुम्ही जर जास्त वेळ या ठेवल्या ना तर त्या मऊ पडतील, खुसखुशीत होणार नाहीत. चला तर आपल्या गुजिया म्हणजेच माव्याच्या करंज्या बाहेरून खुसखुशीत आणि आत मऊसूद असं माव्याचं सारण, खव्याचं सारण असलेल्या गुजिया रेडी आहेत. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.